गेल्या 2 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक भागामध्ये शेतीसह घरांची पडझड झाली आहे आणि कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। पंचनामे करण्याचं काम शासनाने केलं तरी नुकसानीचा आकडा मोठा आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये एकाच दिवसात 200 मिलीमीटर पाऊस झाला आणि पूर परिस्थिती निर्माण होऊन अंमळनेर, पारोळा, धरणगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या परिसरामध्ये मोठं नुकसान झालंय। यावेळी हजारो हेक्टर क्षेत्रावरील केवळ पीकच वाहून गेलं असं तर नाही, जमीन सुद्धा करवडून गेली आहे। पुढील काळामध्ये ही शेती नापीक झाल्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तर 2 दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण करण्यात येतील आणि निकषानुसार मदत केली जाईल असं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे। उत्पन्न जे आहे ते गोवंश असेल किंवा म्हैसवर्गीय प्राणी असतील ते मृत्युमुखी पडलेले आहेत। शेतीचं नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी जमिनी खरडून गेलेल्या आहेत, लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळून आलेलं आहे। काल मी स्वतः अंमळनेरमध्ये पण प्रत्येक घरामध्ये जाऊन पाहणी केली, तेव्हा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 500 तरी कमीत कमी घरांमध्ये पाणी गेल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे, सगळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश त्याच दिवशी त्या ठिकाणी दिलेले आहेत। सगळे पंचनामे आता होत आहेत, 2-3 दिवसापर्यंत सगळे पंचनामे होतील आणि जे एनडीआरएफच्या निकषानुसार जी मदत आहे ती सगळ्यांना त्या ठिकाणी दिली।